कहाणी आदित्य राणूबाईची. ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुलं, दुर्वा आणावयास रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसा वसत होत्या. काय गो बायांनो, कसला वसा वसता तो मला तरी सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, माचशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल. पहिल्या आदितवारी मोन्यानं म्हणजे मुकाटानं उठावं, सचीळ म्हणजे वस्त्रासहित स्नान करावं, अर्गोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तांतू करावा, त्यास 6 गाठी द्याव्या, पानं फुलं वाहावीत, पूजा करावी, पानांचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णच काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्यांची खीर, लोणकढं तूप मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणानं केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या येथे द्या. आमच्या मुली गरिबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मागेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एकीला राजाच्या घरी दिली, एकीला प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तिथून निघाला, आपले बाबा आले गेला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली. 3 आपण घेतली, 3 बाबांच्या हाती दिली. त्यांनी मनोभावे कहाणी सांगितली. लेकीनं चित्तभावे ती ऐकली. नंतर जेवून खाऊन बाबा आपल्या घरी आले. बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पेडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरलं आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिलं, जेवू खाऊ घातलं, कोहाळा पोखरला, होन मोहरा भरल्या. बाबा, कुठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा. वाटेने आपला जाऊ लागला. तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहाळा काढून नेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? दैवे दिलं, कर्मानं नेलं. कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीनं दिलं होतं, पण ते सर्व गेलं. पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा. त्यांनी निरोप सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं, काठी पोखरून होन मोहरांनी भरून दिली.
बाबा, कुठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा असं सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिले ते सर्व कर्मानं नेलं. पुढे तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातला, नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला. कोठे ठेवू नको, विसरू नको असं सांगितलं. घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला. तो नारळ गडगडून विहिरीत पडला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, अगं, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाहू माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीनं काय दिलं? आई, अगं, मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचवे आदितवारी तळ्याच्या पाळी ती उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेली, नाहू घातली, पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदितवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग असं बहीण म्हणाली. मग, अगं चांडाळणी, पापिणी, बाबांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं असं प्रधानाची राणी म्हणाली. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावण मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावणं धाडलं. मावशी, मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पायीक आले. मला रे पापिणीला छत्र कोठली, चामरं कोठली, पायीक कोठली, परवर कोठले? बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली आहे. एकमेकांना बहिणी बहिणींनी अहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेनं एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईंची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोती राणीनं घेऊन 3 त्याला दिली व 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्यास काय फळ? काय वसा आहे तो सांगा तरी मला. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, माटशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा राणीनं सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढला, मुलांना वाढला, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटा रे डांगोरा, नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईंची कहाणी ऐका. तो आला. राणीने 6 मोती घेऊन 3 आपण घेतली, 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्यानं ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी आहे. तिचा मुलगा वनात गेला होता. एका डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईंची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं, येते.
मग ती राणीकडे आली. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता तो आला, डोहात बुडाला होता तो आला, सर्पानं खाल्ला होता तो आला. ती म्हणाली, बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो सांग ना मला. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला, राजाला वाढला, मुलांना वाढला, आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हा करा, पिटा रे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही, काणा डोळा मांसाचा गोळा, हात पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता तो उलथा केला. 6 मोती होती. 3 मोती त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोती आपण घेतली. राणीनं मनोभावे कथा सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आले. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापलं. षड्रस पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, अगं कोणा पापिणीचा केस आहे? राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिने आदितवारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते. काळं चवाळं डोईचा केस, वळचणीची कडी, डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे. राजाच्या राणीवर सूर्यनारायणाचा कोप झाला. तसा कोणावर होऊ नये. ब्राह्मणाला, मुळी विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काणा डोळा मांसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला, तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.